बेसिकली मला असं स्टेजवरती वगैरे बोलायची सवय नाही, पण मला जे काही सांगायचं होतं त्यातलं बऱ्याचशा गोष्टी देशमुख सरांनी ऑलरेडी क्लिअर केलेल्या आहेत. आणि मी फक्त इकडे दोनच गोष्टी सांगू इच्छितो की पालकांचा या सगळ्यांमध्ये रोल काय आहे. या सगळ्यामध्ये बेसिकली पालकांनी विचार करायचा आहे की पहिलं आपल्या मुलाला सैनिक स्कूलला का पाठवायचं आहे. बाकीची सगळेजण पाठवतात म्हणून आपणही पाठवायचं आहे का, या गोष्टीचा एकदा तुम्ही विचार करायचा की आपल्याला नक्की सैनिक स्कूलमध्ये मुलाला का पाठवायचं आहे. कारण तुम्ही नॉर्मली शाळेमध्ये सुद्धा जर फीज वगैरे बघितली तर 1 लाखाच्या खाली कोणत्याही प्रायव्हेट शाळेची फीज नाही आहे आणि सैनिक स्कूलची फीज त्यापेक्षा डबल आहे. तर आपल्याला एवढे पैसे घालून आपल्या मुलाचे हाल करून तिथे का पाठवायचं आहे, हा एक बेसिक विचार तुम्ही एकदा जर फायनल केला की आपल्याला सैनिक स्कूलमध्ये सैनिक स्कूलमध्ये मुलाला पाठवल्यानंतर आपल्या मुलाकडून म्हणजे मुलाला कसं घडवता येईल, हा एकदा तुमचा विचार क्लिअर झाला त्यानंतर तुम्ही म्हणजे तुमचं त्या जर्नीचं जवळ 90% तुम्ही काम केलेलं असणार आहे. राहिलं मग तुमचं एक्झाम क्रॅक करणं सैनिक स्कूलची, त्यासाठी आयकॅन सारखं बेस्ट इन्स्टिट्यूट नाही आहे हे मी कॉन्फिडेंटली सांगू शकतो. याचं कारण म्हणजे की माझा मुलगा या क्लासमध्ये शिकलेला आहे हे नाही. मुळात माझा मुलगा या क्लासमध्ये 3 क्लासेस कम्प्लीट करून झालेला आहे. मला माहित नव्हतं की आयकॅन त्यावेळेस फाउंडेशन बॅच होती की नाही होती मला आठवत नाही, पण माझ्या मुलाला मी 2nd स्टँडर्ड पासून मी सैनिक स्कूलची माझी स्वतःची तयारी सुरू केली इंडिव्हिज्युअल लेवलला. तो 2री असल्यापासून 2री 3री 4थी मी स्वतः घरी केलं. 5वीत सुद्धा मी वेगळा 2चे क्लासेस ट्राय केले, हिसाबचे क्लासेस ट्राय केले, MP चे क्लासेस ट्राय केले. सगळ्यांची शिकवण्याची पद्धत वेगळी वेगळी आहे आणि मुलगा माझा ऑलमोस्ट 4थीला तयार झाला होता. आता फरक फक्त राहिला होता की तो एकटा अभ्यास करायचा, एकटाच एक्झाम द्यायचा आणि एकटाच 300 पैकी 250 280 मार्क काढायचा. मला असं वाटलं की हे कुठेतरी चुकतंय, आपल्याला त्याला कॉम्पिटिशनमध्ये उतरवलं पाहिजे. मुळात कॉम्पिटिशनमध्ये म्हणजे बोलतात ना लढाईला उतरण्यापेक्षा उतरण्याअगोदर आपल्याला त्याला आखाड्यात उतरवलं पाहिजे. तर मी त्याला इथे बघितलं आसपास तर मॅडमचा क्लास मला कळला आणि आल्यानंतर ते जेव्हा त्याचे मॉक टेस्ट मला वाटतं चालू होते 6 महिन्यानेच आयकॅन मॉक टेस्ट चालू करतं, तर त्याच्यामध्ये त्याला 220 230 पडायला सुरुवात झाली होती पहिल्याच वर्षी. आणि सरांनी सांगितलं की त्याला आपण 280 पर्यंत खेचू शकतो. त्यात प्लस तो रायनचा स्टुडंट होता, त्याला मराठीमध्ये जरा थोडासा प्रॉब्लेम व्हायचा. आमच्या घरामध्ये सुद्धा म्हणजे त्यामध्ये मराठी वगैरे प्रॉपरली बोलायचे नाहीत आणि पण मॅडमने खूप सांभाळून घेतलं आणि हळूहळू 270 280 पर्यंत तो गेला मुलगा. आता राहिलं तुमचं एक्झामचं फिअर होतं ते पण मॅडमने त्यावेळेस काढून ठेवलं. मुळात सांगायचं तात्पर्य असं आहे की पालकांचा रोल काय आहे की क्लासवरती विश्वास ठेवा आणि त्यांच्या प्रोसेसला ट्रस्ट करा. पालकांचा दुसरा एक महत्त्वाचा रोल आहे की क्लासेसमध्ये मॅथ्स, इंटेलिजन्स आणि हे बाकी सगळ्या गोष्टी कंप्लीट करून घेतात. पालकांना GK कंप्लीट करून घ्यायचा पालकांची जिम्मेदारी बेसिकली. आणि GK मध्ये 25 पैकी 25 क्वेश्चन्स स्टुडंट्स व्यवस्थित करू शकतात तर पालकांचा सपोर्ट असेल. त्यामुळे म्हणजे GK केल्यामुळे स्टुडंटचं पर्सेंटेज खूप अच्छा म्हणजे सडनली चांगलं मार्क 260 270 सहज जाऊ शकतात त्याच्यामध्ये मुला. आणि हे झालं मुलांचं. मुळात मुलींच्या मध्ये खूप कॉम्पिटिशन आहे, त्यामुळे मुलींच्या पालकांनी खूपच मेहनत करावी लागते. आम्ही बघितलेलं आहे की आयकॅन म्हणजे माझ्या मुलग्याला 252 पडून सुद्धा ऍडमिशन भेटत नव्हतं. 4थ्या राऊंडला बिहारला ऍडमिशन मिळालं. आता एकुलता एक मुलगा, दोघेही आम्ही MNC मध्ये काम करणार आहे आणि बिहारला मुलाला सोडायचा तर कसं सोडायचं तर सरांनी मला एका पॅरेंट्सचा नंबर दिला. ते जळगावचे PI आहेत, जळगाव 40गाव पोलीस स्टेशनचे PI आहेत. त्यांची एकुलती एक मुलगी आणि महाराष्ट्रातनं पहिलं ऍडमिशन बिहारला गेलेली मुलगी होती. तर त्यांनी मला सांगितलं की माझी मुलगी मी दिलेली म्हणजे मी तिथे ठेवलेली आहे, तर तुम्ही तुमचा जर मुलगा असेल तुम्ही काय घाबरता म्हणून डोळे बंद करून गेलो, ऍडमिशन घेतलं. सरांनी आता तो मुद्दा सांगितला मेडिकल. मुलाला तिथे जाऊन सुद्धा मेडिकलला त्रास झाला, विजनचा इश्यू झाला. विजनमध्ये सुद्धा तुम्ही सर खूप चांगल्या प्रकारे गाईड करतात. आम्ही चॅलेंज केलं त्या डिसिजनला. मोठ्या कॉलेजमध्ये जाऊन तिथे त्याचं पुन्हा रिमेडिकल झालं आणि तिथे तो क्लिअर झाला. आता नालंदामध्ये गेलेला मुंबईतला मुलगा म्हणून
तिथले पॅरेंट्स म्हणजे जवळजवळ 80 पोरं असतात. 80 पोरांपैकी 20 पोरं आउटर स्टेटची असतात आणि ते आउटर स्टेट म्हणजे त्यांच्यासाठी झारखंड, हरियाणा, बेंगॉल आणि राजस्थान हे 4 त्यांच्यासाठी आउटर स्टेट झाले. म्हणजे ऑलमोस्ट त्याच्यासाठी होम स्टेट सारखं झालं. मुंबईतनं गेलेला पहिला मुलगा हा माझा आहे, मला अभिमान आहे त्या गोष्टीचा. आणि त्यानंतर मग पुण्याचे पॅरेंट्स आणि मुंबईचा आणखी एक पोरगा असे 4 पैकी आयकॅनचे 3 स्टुडंट तिकडे आहेत. त्यामुळे इथून पुढे सुद्धा येणाऱ्या पॅरेंट्सला हा एक सल्ला आहे की सातारा आणि चंद्रपूर सोडा, मुलाला बाहेर पाठवा. मुलाला चांगला एक्सपोजर भेटतो, व्हरायटी ऑफ लोक भेटतात, व्हरायटी ऑफ टीचर्स भेटतात, स्टुडंट्स खूप आपले महाराष्ट्रातली पोरं मी तर म्हणतो अतिशय म्हणजे असे मरगळलेली आहेत. तुम्ही युपीवरची पोरं बघा, म्हणजे आपली पोरं त्यांच्यासमोर कुठेही टिकत नाही. तिथे जाऊन आमची पोरं तिथे टिकली, 1 वर्ष काढलं तर म्हणजे आता इथून पुढे तो कंटिन्यू करेल हा मला पूर्ण गॅरंटी आहे. आणि बाकी काय नाही, जेव्हा मुलाला पहिल्यांदा युनिफॉर्म मध्ये बघतात तेव्हा जी छाती पॅरेंटची फुलती तो अनुभव म्हणजे वेगळा असतो, डोळ्यातून पाणी त्यावेळेस. आणि बाकी काय नाही. थँक्यू.